ओके. काय बैठक होती, काय विषय? कसं आहे नियोजन? दिनांक 28/7/2026 रोजी आरक्षणाच्या संदर्भाने आरक्षण विरोधी समितीच्या वतीने आज या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलेलं आहे. या बैठकीमध्ये धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातले प्रमुख लोक या बैठकीला उपस्थित झालेले आहेत. मोर्चा ह्या जिल्ह्याच्या वतीनं होत आहे. ह्या मोर्चाचं नेतृत्व राज्याचे नव्हे तर देशाचे नेते आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब, त्याच नंतर बबनरावजी घोलप साहेब, सन्माननीय राजू ताटे साहेब, त्याचबरोबर रुक्मिणीताई लोखंडे लोंढे हे सर्वजण दिनांक 28/7/2026 रोजी उपस्थित होणार आहेत. मोर्चाची जवळजवळ सगळी तयारी होत आलेली आहे. पूर्ण शहरासह धाराशिव तालुक्यातल्या पूर्ण तालुक्यामध्ये मोर्चाच्या संदर्भानं मिटिंग चालू आहेत. कळंब तालुका आहे, भूम तालुका आहे, परांडा तालुका आहे, वाशी तालुका आहे, तुळजापूर, उमरगा आणि धाराशिव या सगळ्या जिल्ह्यामध्ये, या सगळ्या तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मोठमोठ्या मिटिंगा होत आहेत. आणि सगळीकडूनच आवाहन केलं जात आहे की 28 तारखेला मोर्चाला आपण सर्वांनी सहभागी व्हायचं आहे. अशा पद्धतीच्या मिटिंगाच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्याचं काम आमच्या कृती समितीच्या वतीनं करण्यात येत आहे. आज ही एक 28 तारखेच्या निमित्तानं आढावा बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या आढावा बैठकीला आमचे नेते सन्माननीय कैलासजी शिंदे, अनिलजी हजारे, नितीन शेरखाने, विकास बनसोडे, के.टी. गायकवाड, धनंजय वाघमारे हे सगळे म्हणजे विविध तालुक्यातील सर्व प्रमुख या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्याकडून असा अहवाल आलेला आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये एक सोमाने मिटिंगा चालून जास्तीत जास्त लोक या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. आमचा मोर्चा हा कुठल्या जातीच्या पंथाच्या विरोधात नसून सरकारने जी धोरण आखलेलं आहे त्यांच्या विरोधात हा मोर्चा आहे. हा मोर्चा अतिशय शांततेत संयमानं हा मोर्चा निघेल आणि महाराष्ट्र शासनाकडं आम्ही कैफियत मांडू आनंदराजी आंबेडकर यांच्या माध्यमातून की या राज्यामध्ये 59 जाती अतिशय गुन्ह्या गोविंदानं या ठिकाणी रहिवासी आहेत. कुठल्याही जातीला कुणाचाही विरोध नाही. राहिला प्रश्न एखाद्या जातीच्या अर्थकारणाचा, तर आत्ताच आमच्या मित्रांनी सांगितलं की जर समजा अर्थकरण वाढवायचं असेल तर लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाला आम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेबांना अशी विनंती करतोय की अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाला 1000 कोटीचा निधी द्या. त्यानंतर ह्या राज्यातलं जे खाजगीकरण होत आहे ते बंद करा. खाजगीकरणामुळं आमच्या सर्व जातीतल्या युवकाच्या हाताला काम मिळत नाही, शासकीय नोकऱ्या मिळत नाही. सिव्हिल हॉस्पिटल असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगर परिषद असेल, अशा विविध कार्यालयामध्ये आज ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर कर्मचारी त्या ठिकाणी घेतले जातात. तर जर समजा अशा पद्धतीचं राज्याचं धोरण खाजगीकरणाकडे असेल आणि एकीकडं ह्या जातीला कमी मिळालं त्या जातीला जास्त मिळालं असं जर देणार म्हणजे जीव घालणारं मायबाप असं जर उणं धुणं करत असेल, दोघांमध्ये विनाकारण दरी निर्माण करत असेल तर ही आईबाप म्हणून सरकारनं असं काम करू नये लाजीरवाणी. याला आमचा विरोध आहे. सरकार आमचं मायबाप आहे, आम्ही मान्य करतोय.
सगळ्या जातीला न्याय देण्यासाठी तुम्हाला खाजगीकरण बंद करायला लागेल आणि खाजगीकरण बंद केल्यानंतर कुणाचीही अडचण येणार नाही. येणाऱ्या काळामध्ये जे जे नवनवीन युवक शिकलेत, सुशिक्षित झालेत, त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे त्याला नोकऱ्या द्या. कशाला कमी जास्त, कोण कुणाला कमी लेखायचं आणि कोण कुणाला जास्त लेखायचं हा प्रश्न निर्माण होत नाही. म्हणून माझी अशी विनंती आहे, मातंग समाज हा माझा भाऊ आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून नव्हे तर ह्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरपासून आम्ही उंबऱ्याला लागून आहोत. महाराय, मांगाय, ढोराय, चांबारा, आम्ही चारही जातीची लोक या महाराष्ट्रामध्ये आमचा उंबऱ्या शेजारी आहे. आमचं जरी रक्ताचं नातं नसलं तर भावनिक नाती आमची खूप मोठी आहे आणि त्या भावनेच्या नात्यातूनच आजपर्यंतच्या काळामध्ये आम्ही अतिशय एकमेकाला सहकार्य केलेलं आहे. त्यांनी आम्हाला केलेलं आहे, आम्ही त्यांना केलेलं आहे. आमच्यामध्ये कधीही उन्हधुणं आलेलं नाही. आमच्या घरात काय कार्य असेल, लग्न समारंभ असेल तर आमच्या मातंगाचा कार्यकर्ता असेल तर तो कार्यकर्ता नाही, घरातला सदस्य म्हणून आमच्या घरामध्ये येतो. आणि जर समजा आमच्या मुलीचं लग्न जमवायचं असेल तर त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं काम, कौटुंबिक काम करते. मग सरकार का आमच्यामध्ये विनाकारण वाद निर्माण करत आहे? आमचं हे तुम्हाला बरं वाटत नाही का? सरकारला आमची विनंती अशी आहे की कृपा करून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मला त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. या राज्यातल्या जर तुमची इच्छा असेल की गरिबी हटवावी तर गरिबी हटवण्याचा प्रोग्राम अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही करावा आणि आम्ही त्या प्रोग्राम सोबत आहोत हे आपल्याला आठवण करून द्यावी अशी वाटते. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जर मोर्चाच्या माध्यमातून आमची तुमच्यापर्यंत कैफियत मांडायची वेळ येत असेल तर मला वाटतं ही दुर्दैवी बाब आहे. मोर्चा कुठून निघणार आहे, समारोह कुठं होणार आहे, रूपरेषा कशा आहे मोर्चा? जिजाऊ चौक, छत्रपती संभाजीराजे चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि त्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांच्या कार्यालयाच्या समोर सर्वांच्या उपस्थितीत भाषण होऊन तो कार्यक्रम त्या ठिकाणी संपणार आहे आणि हा मोर्चा अतिशय शांततेत होणार आहे. या मोर्चामध्ये सर्व जातीचे तुम्हाला म्हणजे त्या दिवशी तुम्हाला दाखवून देईल की याच्यामध्ये मातंग आहे, याच्यामध्ये चांबार आहे, यामध्ये ढोर आहे, याच्यामध्ये डक्कलवार आहे, यामध्ये काय ते भोलार आहे, परत हिंदू खाटीक आहेत. हे सगळी लोक त्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. कशासाठी तर आमचं सरकारनं ऐकावं एवढ्यासाठी.